इकडे नवी मुंबईत आमदार मंदा म्हात्रे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातला वाद हा तिथल्या राजकारणात आणि जनतेसाठी नवा नाहीये। दोनही नेत्यांमधली धुसफूस अनेकदा चव्हाट्यावरती आली आहे। पण आता नाईक आणि म्हात्रे यांच्यातला वाद पुन्हा उफाळलाय, त्याचा नवा अंक पाहायला मिळतोय। यावेळेला निमित्त ठरलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नवी मुंबई मनपाच्या वतीनं वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते विविध आरोग्यविषयक सुविधांचा उद्घाटन सोहळा वाशीत पार पडला। पण कार्यक्रम पत्रिकेतनं उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंचं नाव वगळण्यात आलं। या निमंत्रण पत्रिकेत खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या दोघांची नावं होती, पण ते दोघेही कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले। आणि या कार्यक्रम पत्रिकेवरनं आणि एकनाथ शिंदेंचं नाव वगळण्यावरनं मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। आता मी तुला सांगते, मी कंटाळलेली आहे। मला आता बस झालं, मी पक्षालाही सांगून टाकलेली आहे। आता पुढचं काय करायचं ना, पाऊल उचलायचं ते मी उचलणार आहे। आणि माझा प्रत्येक वेळी तिचा अपमान केला जातो। शिंदे साहेब पालकमंत्री आहे, त्यांचा तो होतो, त्यांचं चाललेलं आहे। पण मी तर आमदार आहे ना, मी तर काम करते ना, मी लोकांना वेळ देते ना, इथे सगळ्या उपकरणं मी देते ना। मग माझ्या शिबिरीत त्या दोन्ही मशीन पाठवून दिल्या, तिथलं उद्घाटन इथंच करणार आहे। म्हणून मी आता या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून चालतो। काही लोकांना आपल्याला न आवडणाऱ्या लोकांचा अर्धा ग्लास रिकामाच दिसतो। काय बोललो मी? तुमच्यापैकी काही लोकांना त्यांना न आवडणाऱ्या लोकांचा अर्धा ग्लास रिकामाच दिसतो। अर्धा ग्लास भरलेला कधी बोलणार नाहीत, अर्धा ग्लास रिकामाच आहे। आता कोणाला कळतो मी बोललेलं लागतं ना, त्याने लावून घ्या, मनाने त्याची परवा। आणि गणेश नाईक खुला आहे, मन खुलं आहे, हात खुला आहे। गणेश नाईकच्या विरुद्ध काय असेल ना, सगळं आरपार करून टाका, थांबू नका। क्रिटिसाइज गणेश नाईक रॉंग थिंग। आणि हे करताना गणेश नाईकला क्रिटिसाइज करताना दुसऱ्यांच्या सुद्धा बातम्या तशाच लावण्याचं धारिष्ट दाखवा।